पुढे पाहून घ्या आता आमदार चंद्रकांत पाटील मतदान केंद्राबाहेर येण्याचा त्यांचा प्रयत्न. मुक्ताईनगरमध्ये बोगस मतदानाचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला. रक्षा खडसे त्या ठिकाणी पोहोचल्या. चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी मला मारलं असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, आरोप आहे. मुक्ताईनगरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी मला डायरेक्ट मारहाण केली. मला पूर्ण कपडे फाडले माझे आणि मारण काही कारण नाही, फक्त आल्या ओरडाओरड केली. म्हणजे काढा ते अमिनला बाहेर काढा, बूथ मध्ये घुसताय बाहेर काढा म्हणे. चलो शिंदे सेना आणि भाजपच्या रक्षा खडसेंचे समर्थक हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. काय बोला पोलीस स्टेशन चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी मला मारलं असा आरोप भाजप पदाधिकाऱ्याचा आहे. मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ झालाय. रक्षा खडसे स्वतः त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे. खूप मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. रक्षा खडसे या ठिकाणी पोहोचल्यात. आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. मुक्ताईनगरमध्ये गोंधळ झालेल्या मतदान केंद्रावर रक्षा खडसे या पोहोचलेल्या आहेत. कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित. चंद्रकांत पाटलांच्या समर्थकांनी मला मारलं असं भाजप पदाधिकाऱ्याचा आरोप आहे. मुक्ताईनगरमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर गोंधळ झालाय. नगरच्या आमदारांनी आरोप केला आहे की बोगस मतदार हे भाजपचे होते. मग आम्ही तेव्हा पण सांगितलं, जर ते बोगस असतील तर कारवाई झालीच पाहिजे, आमचे असो की त्यांचे असो. आता त्यांना काही बोलायला इथे नाहीच आहे, त्यांनाही कळतं इथली काय परिस्थिती, त्याच्यामुळे ते आरोप करतातच आहे. तुम्ही दुपारपासून मीडिया इथे आहे, तुम्ही बघितलं पाहिजे की कशी गुंडाशाही इथे चालू आहे. 400-500 लोक घेऊन इथे गल्लोगल्ली रॅल्या काढल्या जात आहे, घोषणा दिल्या जात आहे, जेव्हा की आजच्या दिवशी हे चालत नाही असं नियमाने. तर हे पण आपण बघितलं पाहिजे. तर कोण बोगस हे सगळं डुप्लिकेटपणा कोण करतंय? प्रत्येक बूथवर आज त्यांचे 2-4-4, 5-5 लोक बसलेले आहेत, जेव्हा की परमिशन नाहीये. फक्त जो बूथ एजंट आहे, जो पक्ष सर, तुम्ही आमदारांना या ठिकाणी समजूत काढत होते की या मतदान केंद्रातून बाहेर पडा, मात्र ते पडले नव्हते. तुम्ही विनंती केली. काही नाही, ते आम्ही फक्त त्यांना बोललो की बाबा परिसरामध्ये आपलं मतदान झालं असलं तर आपण 100 मीटरच्या बाहेर जा, कारण सगळे बाकीचे पण कार्यकर्ते थांबलेले होते. त्यांनी पण केले होते लगेच निघून, काय अडचण नाही आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केलाय सर. कुणाला